स्वामी समर्थ. श्री स्वामी नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण अलंकार आणि आभूषण सगळ्यांना आवडते ते घालायला आणि हे सौभाग्याचे वाण तर आहेच. तर या सोबत या अलंकार आणि आभूषणांचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्व आहे, त्यासोबत ते आपल्या आरोग्यासाठी आज आपण कसे फायदेशीर आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. कारण या फॅशनच्या युगामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की हिरवी साडी का घालावी, की काचेच्या बांगड्या का घालाव्या, की त्या हे म्हणजे याचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय महत्व तर आहेच, पण आपल्या आरोग्यासाठी देखील ते किती फायदेशीर आहे हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल, जाणून घ्याल, तेव्हा तुमचे जेही सगळे मला वाटतं त्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण घातले पाहिजे. आणि यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, हिरवी साडी. तर हिरवी साडीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. हिरवा हा प्रकृतीचा रंग आहे आणि ज्या वेळेस हिरवी नऊवार साडी घातल्यावर स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ती एक माता लक्ष्मी सारखा पवित्र होतो. अगदी पवित्र भावना तेव्हा मनात येते. आणि दुसरं म्हणजे बांगड्या. काचेची बांगडी घातल्यानंतर मनगटावरील जे आपले ॲक्युप्रेशर पॉइंट असतात ते दाबले जातात आणि त्यामुळे आपला जो आत्मविश्वास असतो तो वाढतो आणि त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. आणि बांगडी घातल्याने जे श्वासासंबंधी किंवा हृदयासंबंधी आजार असतात ते होण्याची शक्यता देखील कमी होते आणि हे घर्षण ऊर्जा निर्माण करते आणि त्यामुळे अशक्तपणा देखील जाणवत नाही. फक्त आपण तुटलेली बांगडी कधी घालू नये, कारण यामुळे नकारात्मकता येत असते. आणि तिसरे म्हणजे जे जोडवे असतात ते आपले विवाहानंतर घातले जातात. विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते आणि त्यासाठी जोडवे हे खूप उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर जोडवी घातल्यामुळे आपले हार्मोनल सिस्टम चांगले काम करते. त्याशिवाय थायरॉइडचा धोका कमी होतो आणि आपले जे स्नायू असतात आणि शरीरातील खालील अंगाचे जे मज्जासंस्था असतात ते मजबूत होतात. आणि जोडवी घातल्यामुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्त पुरवठा देखील सुरळीतपणे चालू राहतो आणि आपली मासिक पाळी ही नियमित होते. त्यानंतर जे पैंजण असतात ते घातल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैंजणचा उपयोग होतो. पैंजणामुळे आपले पाय दुखण्यापासून आपल्याला आराम मिळतो. पैंजण घातल्यामुळे स्त्रियांचे पोट आणि त्याच्या शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. आणि त्याशिवाय वास्तुशास्त्रानुसार पैंजण घातल्यानंतर जो आवाज येतो घुंगरूंचा, त्यामुळे नकारात्मकता दूर होते. पायातील पैंजणांमुळे महिलांची इच्छाशक्ती देखील मजबूत होते आणि याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये ते आपला दिवस घालून देतात. फक्त यामध्ये आपल्याला पायामध्ये सोन्याचे पैंजण घालू नये कधीही. पैंजण हे आपल्याला चांदीचेच घालायचे असते. सोन्याचे पैंजण घातल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते. त्याशिवाय कानामध्ये आपण जे झुमके घालतो त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन साठी हे खूप उपयुक्त असतात. त्यानंतरचा आपला अलंकार आहे नाकातील नथ. नाकाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो आणि म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नथ घातली जाते. आणि त्यामुळे आपले जे सायनस सारखे आजार असतात ते दूर होतात. आणि लग्नानंतर जो सर्वात महत्वाचा आणखी दागिना आहे आपला जो मंगळसूत्र आहे ते घातल्याने विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार घालतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही. आणि त्याशिवाय बोटामध्ये जो आपण अंगठी घालत असतो त्यामुळे देखील छातीमध्ये ज्या वेदना किंवा घाबरल्यासारखे वाटते, तसेच ताप, दमा, कफ इत्यादी पासून आपल्याला संरक्षण होत असते. आणि त्यानंतर आणखी आपलं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे कुंकू लावतो, कुंकू लावल्यामुळे आज्ञाचक्राचा विकास होऊन निर्णय शक्ती व स्मरणशक्ती वाढत असते. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.